ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे विमासही देण्याची घोषणा सरकारने केली आहे। 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली आहे। अशा पद्धतीने मदत मिळणार आहे। यामुळे काही आमचा जो घरचा बुजुर्ग व्यक्ती आहे, जो आमचा सिनियर सिटीजन आहे, त्याला ज्या गोष्टी लागतात, मग कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, कोणाला कवळी पाहिजे तर कवळी, चष्मा पाहिजे तर चष्मा, त्या ठिकाणी काठी पाहिजे तर काठी। ज्येष्ठ नागरिकांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने निर्णय घेतलेला असून ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा फायदा होणार आहे। बघा आता नेमका सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय की ज्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिक खुश झाले, चला ते पण तुम्हाला सांगतो। कारण की आता ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला एक नाही दोन नाही तर 5 मोठ्या योजनांचा फायदा भेटणार आहे। कारण की सरकारच्या 2-3 घोषणा नाही तर 5 मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। बऱ्याच वस्तू ज्येष्ठ नागरिकांना तर मिळणारच आहेत, पण एवढंच नाही तर मोठी पैशाची रक्कम पण ज्येष्ठ नागरिकांच्या बँकेच्या खात्यात दिली जाणार आहे। बघा आता ज्येष्ठ नागरिकांना पैशांची तर गरज असते आणि बऱ्याच अशा काही गरजू वस्तू ज्या असतात ज्येष्ठ नागरिकांना त्या वस्तू पण आता दिल्या जाणार आहेत। मग चला नेमक्या कोणत्या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि पैशांची रक्कम ही कशा पद्धतीने पैसे ज्येष्ठ नागरिकांना सरकार देणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला संपूर्ण या ठिकाणी बातमी आपण बघूयात। बघा ज्येष्ठ नागरिकांनो या ठिकाणी सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे। बघा सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावरती आता हसू बघायला मिळत आहे। आता बरेच जण म्हणत आहेत की असा निर्णय आतापर्यंत कधीच झाला नव्हता। बघा आता ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला फक्त 2-3 वस्तू मोफत मिळणार नाहीत तर तुम्हाला बऱ्याच वस्तू सरकारकडून आता मोफत दिल्या जाणार आहेत आणि याचा फायदा सर्व ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे। बघा आधी काय होत होतं तर पैसे वाटप जेव्हा सुरू व्हायचे मग त्यावेळेस सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे वयोवृद्ध नागरिक आहेत, जे खूपच ज्यांचं वय झालेलं आहे त्या सर्वांना आधी योजनेतून पैसे मिळत नव्हते, पण आता तसं काही राहणार नाही, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत। पण बघा आता ते कशा पद्धतीने भेटणार आहेत आणि कोणत्या योजनांचा लाभ, आणि शेतकरी बांधवांना जसं PM किसानचे पैसे दिले जातात, लाडक्या बहिणींना जसे लाडकी बहिणीचे पैसे दिले जातात, तसेच आता ज्येष्ठ नागरिकांना पण पैसे हे दिले जाणार आहेत। आणि सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना आता सरकारकडून मोठा फायदा मिळणार आहे। बघा आता तुमचं पण वय 60 पेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचे वय 60 पेक्षा अधिक असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। नेमके पैसे कसे मिळतील, कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत आणि ज्या वस्तू सरकार देणार आहे त्या कशा मिळवायच्या, यासाठी नेमका कुठे अर्ज करावा लागेल, नेमका कोणता फॉर्म भरावा लागेल जेणेकरून पैसे पण मिळतील, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगणार असून आता इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ तुम्ही फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन पाहत चला। कारण की आता एक घोषणा झाली नाही। बघा आता सरकारचं म्हणणं आलं की वय जास्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या आजारांचा सामना करावा लागतो। काही वेळेस ज्येष्ठ नागरिकांजवळ पैसे नसतात, वय तर झालेलं असतं, काम करता येत नाही, मग पैशांची अडचण तर राहते। काही वेळेस काय होतं घरातून सपोर्ट ज्येष्ठ नागरिकांना भेटत नाही, म्हणजे त्यांचे वडील, आता सध्या जर पाहायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांचा मुलगा जो असतो त्यांच्याकडून जर एखाद्या वेळेस पैसे दिले नाही, जर ज्येष्ठ नागरिक हा वेगळा राहत असेल, त्याला जी आहे ती वेगळ्या वाटणीमध्ये तो असेल, मग त्याला मदत कशी होणार, यासाठीच मग सरकारने डोकं लावलं की ज्येष्ठ नागरिकाला आपण पैसे देऊत आणि जी गरज ज्येष्ठ नागरिकांना असते ती आपण देण्याचं काम करू। त्यामुळेच आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक मोठा फायदा होणार आहे। जे अडचणीत आहेत त्यांना तर चांगला फायदा होणारच आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक सध्या अडचणीत नसतील त्यांना पण सरकार जे आहे ती ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे चांगली मदत करणार आहे आणि मोठा फायदा देणार आहे। बघा फक्त पैसेच मिळणार नाहीत तर बऱ्याच वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत, पण वस्तू मिळवण्यासाठी काही कामे करावी लागणार आहेत। ती महत्त्वाची 2 कामे केली तरच तुम्हाला त्या वस्तू मिळतील। मग आता कोणती कामे करावी लागतील याबद्दलची जर माहिती तुम्हाला बघायची असेल तर आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला।
बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि सरकारने आता ठरवलं आहे की 36 जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक खुश राहिले पाहिजे. एका पण ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावरती जे आहे ते आपल्याला निराशा दिसली नाही पाहिजे. सगळे ज्येष्ठ नागरिक आनंदी राहिले पाहिजे. त्यांना जी आहे ती मदत झाली पाहिजे. पैशाची गरज असेल तर पैशांची मदत पण झाली पाहिजे आणि कोणत्या वस्तूंची गरज असेल तर त्या वस्तूंची पण मदत ज्येष्ठ नागरिकांना झाली पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि यामुळेच आता ज्येष्ठ नागरिकांना कोणतीच कमी राहणार नाही असे 5 मोठे निर्णयच आता घेण्यात आलेले आहेत. बघा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न सरकारला होता की आम्हाला वेळोवेळी जे आहे ती डोळ्याचा त्रास असतो, दिसत नाही, आम्हाला जे आहे ती यासाठी पण मोठी मदत पाहिजे. कोणाचं म्हणणं होतं की आमचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, आम्हाला पैशाची गरज असते, दवाखान्यासाठी पैसे लागतात, खर्च होतो, यासाठी पण सरकारने मदत करावी. सरकार करणार का असा पण प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचा होता. तर बघा मग आता सरकारकडे हे सर्व प्रश्न सरकारला कळाले आहेत आणि सरकारने आता ज्येष्ठ नागरिकांचं अखेर ऐकलं आहे असं पण आपण म्हणू शकतो. आणि ज्येष्ठ नागरिकांना आता खूप मोठा फायदा हा दिला जाणार आहे. होय, आता तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर सर्वात मोठा फायदा तुम्हाला होणार असून सर्वात मोठी रक्कम देखील तुम्हाला मिळणारच आहे. फक्त तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर सरकारने अशी घोषणा केलेली आहे. बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी योजनेची पण घोषणा केलेली असून त्या योजनेतून आता 60 वयावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा सर्वांना आता मोठा फायदा होणार आहे. आणि हे सर्व ज्येष्ठ नागरिक आता चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर चला मग आता नेमका काय निर्णय झालेला आहे आणि आता याचा फायदा कसा घ्यायचा, ज्येष्ठ नागरिकांना आता सरकारने आता सर्व काही सांगितलं आहे. पण नेमक्या कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत आता त्यांची मी तुम्हाला नावं सांगणार आहे. त्यानंतर पैसे कशा पद्धतीने भेटणार आहेत, किती रुपये सरकार ज्येष्ठ नागरिकांना देणार आहे, म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 60 वर्षे ज्यांना होऊन गेले आहेत त्यांना नेमकं सरकार किती पैशांचं वाटप करणार आहे, बँक खात्यात किती रुपये त्यांना सरकार देणार आहे, कोणत्या वस्तू वाटप करणार आहे, कोणत्या योजनेचा लाभ त्यांना देणार आहे. आता याबद्दलची संपूर्ण माहिती राहिलेली आपण 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी इथून पुढचा राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ पण पाहत चला, जेणेकरून सर्व काही समजेल. या ठिकाणी आता चला पुढील माहिती आपण पाहूयात. बघा आता या ठिकाणी कोणता महिना सुरू आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता वर्ष कोणतं सुरू आहे, 2026 वर्ष सुरू आहे. बघा आतापासूनच तुम्हाला फायदा मिळायला सुरुवात होणार आहे. होय, आता काय असा उशीर होणार नाही की 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, पैसे भेटण्यासाठी 4 महिने थांबा किंवा या वस्तू मिळवण्यासाठी 20 दिवस थांबा, 25 दिवस थांबा, असं काही नाही आहे. आता लगेच सरकार ज्येष्ठ नागरिकांची मदत करायला सुरुवात करणार आहे आणि ती पण एकदम फास्ट गतीने. कारण की आता पैशाची अडचण नाही आहे. ज्येष्ठ नागरिकांना जी आहे ती कोणत्याच वस्तूंची किंवा पैशांची अडचण राहिली नाही पाहिजे. सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक हे आनंदी राहिले पाहिजे, खुश राहिले पाहिजे. याच कारणाने आता सरकार मोठी मदत ज्येष्ठ नागरिकांना करत आहे. बघा आता पाहायला गेलं तर महिलांसाठी लाडकी बहीण योजना, महिलांना 1,500 रुपये मिळतात. शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी सुरू आहे, त्यांना वर्षाला नमो शेतकरीचे 6,000, PM किसानचे 6,000 रुपये मिळतात. मग आमच्या घरातील वृद्धांचं काय, असा प्रश्न मग सर्व नागरिकांनी उपस्थित केला. असा प्रश्न आता स्वतः विचारला जात होता. अखेर आता या प्रश्नाची दखल घेत सरकारने आता चांगला निर्णय घेतलेलाच आहे. बघा आता एकंदरीत पाहायला गेलं तर 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. मोफत या वस्तू मिळणार आहेत. तुम्हाला 1 रुपया पण द्यायची गरज तर पडणारच नाही. उलट सरकार तुम्हाला पैशाची पण मदत करणार आहे. बघा आता ज्येष्ठ नागरिकांना आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. कोणाचं काही ना काही दुखणे असतेच. कोणाला कोणता ना कोणता सद्यस्थितीला दुखण्यांचा सामना करावा लागतो, दवाखान्यामध्ये जावेच लागते. मग ज्येष्ठ नागरिकांना काम करता येत नाही, मग पैसे नेमके कुठून येणार. मग आता पैशाची अडचण ही ज्येष्ठ नागरिकाला कसलीच राहिली नाही पाहिजे. ज्येष्ठ नागरिकाला जी आहे ती पैशाची अडचण न राहता त्याच्या खात्यावरती पैसे दिसले पाहिजे, असा उद्देश देखील सरकारचा आहे. त्यामुळे काही अशा योजना आहेत की त्या माध्यमातून आता मोठी घोषणा झाली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट पैशांचा मोठा फायदा होणार आहे. बघा मग हे पैसे कधीपासून मिळणार आहेत आणि मिळवण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो का, अर्ज कोणता करावा लागतो, तर चला ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकत चला, म्हणजे तुम्हाला काय होईल, सर्व माहिती एकदम व्यवस्थितपणे समजेल आणि तुमचा मोठा फायदा होईल. त्यामुळे आता राहिलेला व्हिडिओ कट करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ही सविस्तरपणे एकदम व्यवस्थितपणे आता बघायला मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार
सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता ज्येष्ठ नागरिकांना फायदा हा 100 रुपयांचा नाही, 200 रुपयांचा नाही, 500 रुपयांचा नाही तर हजारो रुपयांचा होणार आहे. त्यामुळे आता कोणीच नाराज राहणार नाहीत. बघा आता सध्या पाहायला गेलं तर आपण पाहतोय की वय झाल्यानंतर आता शरीराला अनेक व्याधी तर जडतात, कोणाचे गुडघे दुखतात, कधी डोळ्यांना तर दिसत नाही, कधी आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात थकवा लागण्याचा प्रकार देखील आपल्याला बघायला मिळतो. आजकाल अनेक सद्यस्थितीला तरुण मुले असतील नोकरी व्यवसाय निमित्त पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात राहतात. मग आता ते तिकडं राहत असल्यामुळे इकडे ज्येष्ठ नागरिक गावाकडे राहतात. मग त्यांना अचानकपणे पैशांची अडचण जाणवते, कारण की आता मुलगा वगैरे सगळे तर शहराकडे आहेत. मग पैशांची अडचण राहते. मग त्यांच्याकडे काही नवीन डिजिटल सुविधा नसल्यामुळे ते काय ऑनलाईन लगेच पुण्याहून किंवा मुंबईहून आपल्या गावाकडे पैसे मागून घेऊ शकत नाहीत. मग आता डायरेक्ट इकडे नागरिकाजवळच पैसे राहिले पाहिजे. नागरिकाजवळ पैसे असले म्हणजे काय होईल, ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकाला फायदा होईल. मग आता यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून कोणते ज्येष्ठ नागरिक आता नाराज राहणार नाहीत, यासाठी सरकारने आता या योजना सुरू केल्या आहेत असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता पाहायला जर गेलं तर वय झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात काम तर करता येत नाही. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना जे आहे ते फायदा चांगला सरकार देणारच आहे. आणि आता आरोग्याचा खर्च वरचीवर वाढत जातो. शुगरचा त्रास कोणाला असतो, काहींना बीपीचा असतो, काहींना गोळ्यांचा खर्च असतो, काहींना तर 15 दिवसाला महिन्याला गोळ्या हजारो रुपयांच्या लागतात, काहींना 1,500च्या लागतात, काहींना 400-500 रुपयांच्या पण लागतात. पण काही ना काही पैसे यासाठी मोजावं तर लागत आहेत ना. मग आता ज्येष्ठ नागरिकांना एवढे पैसे द्यायचेत म्हटल्यावर मग त्यांना काही ना काही फायदा झालाच पाहिजे. सरकारने काही ना काही योजना आणलीच पाहिजे असा प्रश्न सगळ्यांनी सरकारला विचारला. मग त्यातच आता सरकारचे मोठे निर्णय झालेले आहेत. मग चला आता ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला काय काय मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत आणि कोणकोणत्या योजनांची घोषणा सरकारने केलेली आहे सर्व काय आता सांगून टाकतो. पैसे कसे मिळवायचे, वस्तू नेमक्या कशा मिळवायच्या आणि सरकारने नेमकी ज्येष्ठ नागरिकांना कोणती कामं करायला सांगितली जेणेकरून या सर्व वस्तू ज्येष्ठ नागरिकांना मिळतील, याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. आणि खूपच आनंदाचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेला आहे. तर चला आता ती माहिती मी तुम्हाला दाखवत आहे. आता मात्र 1 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि थेट मोठ्या प्रमाणात तुम्ही फायदा घ्यायला आता चालू करा, कारण अनेक जण फायदा घेत आहेत आणि तुम्ही त्या योजनांचा जर फायदा घेत नसाल तर मग तुमच्याकडून मोठी चूक होत आहे. मग चला आता कोणकोणत्या योजनांचा कसा फायदा घ्यायचा, किती रुपये मिळणार आहेत, ते पैसे कसे मिळवायचे, कुठे अर्ज करायचा, सर्व काय आपण या ठिकाणी आता पाहूयात. बघा या ठिकाणी आता संपूर्ण अपडेट आपण पाहण्याचं काम करणार आहोत. या ठिकाणी बघू शकता आता कोणकोणत्या योजना आहेत, सर्व काही व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाचं म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र सरकारची खास चांगली योजना आहे. बघा आता ही महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे निराधार आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन दिली जाते. अशा योजना सुरू आहेत पण या नागरिकांपर्यंत पोहोचवल्याच जात नाहीत, कोणाला काही माहितीच नसतं. पण आता तेच आपण सांगत आहोत. बघा किती पैसे मिळतात, तर दर महिन्याला 600 रुपये थेट बँक खात्यात DBTच्या द्वारे जमा होतात. बघा बँक खात्यामध्ये 600 रुपये थेट DBTच्या माध्यमातून हे जमा केले जातात. आणि आता जे वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, हे ज्येष्ठ नागरिकांना 600 रुपये दर महिन्याला दिले जातात. बघा आता जर पाहायला गेलं तर यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे, जर लाभार्थी दिव्यांग असेल, अपंग असेल तर हे पेन्शन त्यांना जे आहे ते 2,500 रुपयांपर्यंत पण मिळते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आता पात्रता अटी काय आहेत, यासाठी कोणाकोणाला पात्र सरकार करणार आहे. बघा अर्जदाराची वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा कमी असावे आणि कुटुंब दारिद्र्य रेषेखालील BPL यादीत असावे, अशांना याचा लाभ होणार आहे. म्हणजे बघा एकदम गरजू आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेण्याची गरज पण होते आणि याचा थेट फायदा अशा नागरिकांना आता होणार आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ज्येष्ठांसाठी आहे. तर चला आणखीन कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणकोणत्या वस्तू ज्येष्ठ नागरिकांना मिळणार, तर चला आता जो मुद्द्याचं आपल्याला बोलायचं आहे ते सर्व काही या ठिकाणी आपण बोलूयात. तर बघा आता या ठिकाणी लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुख्यमंत्री वयोश्री योजना, आता बघा या ठिकाणी ही योजना अलीकडे सुरू करण्यात आलेली असून वयोमानानुसार
येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अडचणींवर मात करण्यासाठी सरकार एक रकमी मदत करते. बघा किती पैसे मिळतात, तर 3,000 रुपये रक्कम दर महिन्याला नाही, तर ती थेट एकदाच बँक खात्यात जमा केली जाते. आता लाभ कशासाठी, तर बघा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे पहिली वस्तू बघा चष्मा, दुसरं त्यानंतर श्रवण यंत्र, त्यानंतर ऑकर तिसरी वस्तू, त्यानंतर व्हीलचेअर यांसारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी ही चौथी वस्तू. यासाठी सरकार आता जे आहे ते हे पैसे देत असतं. म्हणजे 4 वस्तूच तुम्हाला मिळत आहेत हे समजू शकता. 3,000 रुपये डायरेक्ट हे बँक खात्यात सरकार टाकत असतं. मग पात्रता आणि अटी याच्या काय आहेत, तर बघा आता वय 65 वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे किंवा 65 वर्ष तुमचं लगेच पूर्ण झालेलं असेल तर याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांच्या आत असावे. आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर हे सर्व व्यवस्थित असेल तर याचा अर्ज तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन करू शकता. कोणतीही काळजी नाही. म्हणजे जे ई सेवा केंद्र असतात, गावात असेल तर गावात करा, शहरात असेल तर शहरात करा, काहीही अडचण राहणार नाही. तर चला आता पुढच्या अजून कोणत्या योजना आहेत, तर बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धबाळ निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारची आहे. बघा आता ही केंद्र सरकारची योजना आहे आणि जी राज्य सरकारच्या श्रावण बाळ योजनेबाबत जोडून राबवली जाते. आता लक्ष द्या आणि ऐका. बघा या ठिकाणी 60 ते 69 वर्षे वयोगटासाठी दरमहा 200 रुपये केंद्राकडून, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटासाठी दरमहा 500 रुपये केंद्राकडून येतात. महाराष्ट्र राज्य सरकार यात आपले पैसे जोडून लाभार्थ्यांना एकूण 600 रुपये देते. यासाठी पात्रता अटी काय आहेत, तर बघा तुमचं वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे हे असणं गरजेचं आहे, तर याचा लाभ मिळेल. आणि अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असावा, ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर असे असेल तर तुम्हाला याचा लाभ पूर्ण मिळणार आहे, कोणती अडचण राहणार नाही. आणि आता कोणत्या वस्तू तुम्हाला घेण्यासाठी सरकार किती रुपये देतं हे सर्व काय आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजून कोणती माहिती असेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुढील माहिती आपण देण्याचं नक्कीच काम करू. तोपर्यंत धन्यवाद.